आपण थेट जाऊया। आमचे मुंबईचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्या सोबत आहेत। सुनील, कुणाकुणाची नाव आहेत? सगळ्यांनाच उत्सुकता आहे, तू नाव सांग। निश्चितच जी यादी आली जवळपास 48 जणांची ही यादी आहे। मी एक एक नावं वाचून दाखवतो। अक्कलकुवामध्ये केसी पाडवी जे माजी मंत्री आहेत त्यांना देण्यात आलेली आहे उमेदवारी। शहादामधून राजेंद्र कुमार गावित यांना ही उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर नंदुरबारमधून किरण तडवी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नवापूरमधून शिरीष कुमार सुरनाईक जे आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली। तर साक्री जो धुळ्याचा मतदारसंघ आहे त्या ठिकाणी प्रवीण चौरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। धुळे जो रूरल भाग आहे जे कुणाल पाटील यापूर्वी सुद्धा आमदार होते त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर रावेरमधून धनंजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। मलकापूरमधून राजेश एकाडे म्हणजे जवळपास 48 जणांची ही यादी आपण वाचून दाखवतोय। चिखलीमधून राहुल बोंद्रे जे विद्यमान आमदार आहेत त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। तर रिसोडमधून अमित जनक जे आमदार यापूर्वी सुद्धा होते त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। धामणगाव रेल्वेमधून वीरेंद्र जगताप ते सुद्धा विद्यमान आमदार आहेत त्यांना परत जी आहे उमेदवारी देण्यात आलेली आहे। अमरावतीमधून सुनील देशमुख ज्या ठिकाणी सुलभा खोडके या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे त्यांना त्या ठिकाणून उमेदवारी मिळणार होती, त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यामुळे सुनील देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली। तिवसामधून यशोमती ठाकूर यांचं नाव आहे, त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। अचलपूरमधून अनिरुद्ध देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, ज्या ठिकाणी बच्चू कडू हे कॅन्डिडेट होते, दुसरी अपक्ष यापूर्वी आमदार होते त्या ठिकाणी। त्याचबरोबर देवलीमधून रणजित कांबळे हे माजी मंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत, त्यांना उमेदवारी पुन्हा देण्यात आलेली आहे। नागपूर साऊथ वेस्टमधून प्रफुल्ल गुडाळे हे लोकसभेला उमेदवार होते 2019 मध्ये, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर नागपूर सेंट्रलमधून बंटी शेळके जे यूथचे कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। नागपूर वेस्ट म्हणजे विकास ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, ते विद्यमान आमदार आहेत। त्याचबरोबर नागपूर नॉर्थ साऊथ म्हणजे नितीन राऊत जे माजी मंत्री राहिलेले, ऊर्जा मंत्री राहिलेले आहेत, काँग्रेसचं एक दलित चेहरा म्हणून त्या ठिकाणी बघता येऊ शकतो। साकोलीमधून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर गोंदियामधून गोपालदास अग्रवाल जे नुकतेच भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले आहे, यापूर्वी ते 2014 साली आमदार होते, त्यानंतर ते पराभूत झाले होते, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर ब्रह्मपुरीमधून विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी देण्यात आली जे विरोधी पक्षनेते आहेत। राजुरामधून सुभाष धोंडे जे आहेत ते आमदार होते, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। चिमूरमधून सतीश वाळुंजकर यांना उमेदवारी दिलेली आहे। तर हदगावमधून माधवराव निवृत्तीराव पवार पाटील हे यापूर्वी सुद्धा आमदार होते आणि त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। भोकरमध्ये तिरुपती खोंडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर नायगावमध्ये मिनल पाटील खतगावकर म्हणजे ज्या खतगावकर यांच्या सुनबाई आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पाथरीमध्ये सुरेश वडपूरकर जे प्रतोद होते काँग्रेस पक्षाचे, त्या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। फुलंब्रीमध्ये विकास अवताडे हे यापूर्वी लोकसभा निवडणूक जालन्यामध्ये 2019 पूर्वीला लढले होते, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर मीरा भाईंदरमध्ये मुजफ्फर हुसेन यांना पुन्हा संधी देण्यात आली। ही जागा जी आहे यापूर्वी काँग्रेसकडेच होती आणि त्यानंतर शिवसेना गटाने यावरती दावा टाकलेला होता। मालाड वेस्टमध्ये असलम शेख जे माजी मंत्री होते त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर चांदिवलीमधून असीम खान यांना उमेदवारी देण्यात आलेली। या ठिकाणी बांद्रे ईस्ट मधली जी जागा एक्सचेंज झाली होती ज्यामध्ये वरुण सरदेसाई यांचं नाव होतं, त्यांच्या बदल्यामध्ये ही चांदिवलीची जागा देण्यात आलेली आहे। धारावीमध्ये ज्योती एकनाथ गायकवाड ज्या वर्षा गायकवाड यांच्या भगिनी आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। तर मुंबादेवीमधून अमीन पटेल आमदार जे आहेत ते विद्यमान आमदार, त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। पुरंदरमध्ये संजय जगताप तेच आमदार आहेत जे यापूर्वी सुद्धा आमदार होते। भोरमध्ये संग्राम थोपटे यांना संधी देण्यात आलेली आहे। तर कसबापेठमधून रंगेंद्र धंगेकर जे पोटनिवडणुकीमध्ये आमदार झाले होते त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात जो मतदारसंघ त्यांचा आहे तो कायम ठेवण्यात आलेला आहे। आणि शिर्डीमध्ये प्रभावती घोपरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। शिर्डीमध्ये हा उमेदवार जो आहे तो बदलल्याचं आपल्याला दिसून येत आहे। लातूर जो रूरल भाग आहे, ग्रामीण भाग आहे, ज्यामध्ये धीरज देशमुख यांना उमेदवारी देण्यात आलेली। तर लातूर शहरामध्ये अमित देशमुख हे दोघेही मागच्या वेळेस आमदार होते, त्यांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे। अक्कलकोटमध्ये सिद्धराम म्हेत्रे यांना जी संधी आहे ती देण्यात आलेली आहे। तर कराड साऊथ मध्ये पृथ्वीराज चव्हाण हा त्यांचा मतदारसंघ होता, त्या ठिकाणी पुन्हा त्यांना संधी देण्यात आलेली आहे। कोल्हापूर साऊथमध्ये ऋतुराज पाटील जे सतेज पाटील यांचे पुतणे आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे। तर करवीरमध्ये राहुल पाटील यांना संधी देण्यात आलेली आहे। हातकणंगलेमध्ये राजू आवळे जे यापूर्वी सुद्धा आमदार राहिले आहेत त्यांना संधी देण्यात आलेली आहे। तर पलूस कडेगावमध्ये विश्वजित कदम हे माजी मंत्री होते, राज्यमंत्री होते, त्यांना संधी देण्यात आलेली आहे। आणि जतमध्ये विक्रमसिंग सावंत यांना संधी देण्यात आलेली आहे। म्हणजे जवळपास 48 जागांची जी यादी आहे ती आता महाविकास आघाडीच्या या तिसऱ्या घटक पक्षाने जाहीर केलेली आहे। यापूर्वी 45 जणांची यादी राष्ट्रवादीने जाहीर केली होती आणि शिवसेनेने सुद्धा जवळपास 54 ते 55 जणांची यादी जाहीर केलेली आहे। गिरीश टाकली तर बऱ्याचशा विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिलेली आहे।
महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.